गुड मॉर्निंग स्टुडंट्स. डिफरन्सिएशन टॉपिकचे आपण MCQs बघतोय बघा. त्याची लास्ट लेक्चर मी रिव्हिजन घेतलेली आहे, पूर्ण टॉपिक आपण रिवाईज केलेला आहे. मग त्याचेच आपल्याला MCQचे काही क्वेश्चन्स बघायचे आहेत बघा. द फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे बघा, d/dx ऑफ. पहिले जरा थोडे इझी जे आहेत काही क्वेश्चन्स ते घेते मी, पटकन लक्षात येणार नाहीत एकदम जर सगळे टफ एक्झाम्पल घेतले तर. तरी पण मी मॉड्यूलमधलेच क्वेश्चन घेते. काय दिलं आहे बघा क्वेश्चन, d/dx ऑफ log tan x दिला इज इक्वल टू, याचा आन्सर आपल्याला विचारलेला आहे. मग ऑप्शन काय दिला, पहिला दिलेला आहे 2 sec 2x दिला आहे. सेकंड ऑप्शन दिला आहे 2 cosec 2x दिला आहे. थर्ड दिलेला आहे sec 2x आणि लास्ट ऑप्शन दिलेला आहे cosec 2x. आता एक्झाम्पल दिसताना एकदम इझी दिसते, चेन रूलचा यूज करून आपण हे सॉल्व करू शकते. पण ऑप्शन जर बघितले तर याचे डेरिव्हेटिव्ह बघा बरं, तसं दिसतंय का तिथं ऑप्शनमध्ये नाही आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी ॲडजस्टमेंट त्याच्यामध्ये अजून करावी लागेल. मग आता हे सॉल्व करून घेऊया. अगोदर आपण डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं आहे, log tan x डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग मी काय करणार, हे लिहिलं आता d/dx ऑफ log tan x. याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे. मग डेरिव्हेटिव्ह घेताना पहिला लॉग आहे आणि नंतर हा टॅन आहे. म्हणजे कोणता रूल यूज करणार आहे आपण, चेन रूल यूज करणार. चेन रूलनुसार लॉगचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे आता पहिला आपण लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय घेतो, d/dx ऑफ log x इज इक्वल टू काय असतं, 1/x असते, बरोबर आहे. मग इथे x ऐवजी काय आला, हा ब्रॅकेट, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय आहे, tan x आहे, तर ते काय येईल 1/tan x येईल. आणि मग परत d/dx ऑफ tan x. मग टॅनचं अगेन डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे काय येणार बघा आता 1/ हा tan x ऑलरेडी आहे असा, आणि या टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, sec² x असते, बरोबर आहे. हे मिळालं टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec² x. मग आता पुढं काय करणार बघा, आन्सर आपलं काय आलं की sec² x डिवायडेड बाय tan x. पण ऑप्शन जर बघितले तर असं आहे काय, सेक आहे, sec 2x आहे, sec² आलं आहे आपलं, आणि डिवायडेड बाय पण tan x आहे. तर डिवाइड टर्मचा काही प्रश्नच नाही आहे. म्हणजे आपलं आन्सर हे जरी आलं असलं तरी याच्यामध्ये अजून पुढं आपल्याला थोडी ॲडजस्टमेंट काहीतरी केली पाहिजे, फॉर्म्युले वगैरे यूज केले पाहिजे. मग टॅन आणि सेक हे दोन्ही पण तिथे आन्सरमध्ये नाही आहे. सेक आहे पण sec 2x आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, काय तर याच्यामध्ये ॲडजस्टमेंट. म्हणजेच काय करणार मी, टॅन म्हणजे काय लिहू शकतो आपण, sin x अपॉन cos x, टॅनचा फॉर्म्युला आहे हा. आणि sec² म्हणजे काय लिहिता येईल, सेक म्हणजे काय लिहू शकतो आपण, 1/cos. आता इथे सेकला स्क्वेअर आहे त्यामुळे मी काय लिहिणार, 1/cos² लिहिणार. म्हणजेच काय आलं बघा, हा 1/sin डिवायडेड बाय कॉस आहे, तो कॉसवरती येईल, cos x डिवायडेड बाय sin x राहील, आणि इंटू 1/cos² x येईल. मग हा कॉस आणि यातला एक कॉस कॅन्सल होऊन राहील काय बघा, फक्त 1/sin x इंटू cos x राहील. आता हे जरी आन्सर आलं असलं तरी हे ऑप्शनमध्ये आहे का, परत नाही आहे. ऑप्शन जर ऑब्झर्व केले तर काय दिसते बघा, प्रत्येक एक्सला 2 मल्टिप्लाय दिसते. म्हणजे आपण 11 जे ट्रिग्नॉमेट्री फंक्शनचा जो टॉपिक भेटला आहे त्याच्यामध्ये आहे बघा, sin 2θ cos 2θ, ते जे फॉर्म्युले आहेत त्याच्यापैकी एखादा इथं आपल्याला यूज करावं लागणार आहे. मग 2x म्हणजे आता इथे sin x आणि cos x आहे, म्हणजे हे बघितलं तर कशाचा फॉर्म्युला तयार होईल, इथं जर मी 2 न मल्टिप्लाय आणि डिवाइड जर केलं तर कशाचा मिळेल बघा, 2 डिवायडेड बाय sin 2x असं मी लिहू शकते का. कोणता फॉर्म्युला आहे हा, sin 2θ इज इक्वल टू काय असतं, 2 sin θ इंटू cos θ. हा फॉर्म्युला मी यूज केला आहे, येते लक्षात. मग तरी पण हे ऑप्शनमध्ये नाही, म्हणजे अजून काय करावं लागेल, हा 2 आणि 1/sin म्हणजे आपण काय लिहू शकते, cosec 2x लिहू शकते. हे मिळालं त्याचं डेरिव्हेटिव्ह. कोणता ऑप्शन येते बघा, 2 cosec 2x, बी ऑप्शनला ते करेक्ट आन्सर आहे बघा, 2 इंटू cosec 2x, येते लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण, क्वेश्चन नंबर 2. काय दिले बघा, d/dx ऑफ, सेकंड क्वेश्चन दिला आहे 1/x⁴ इंटू sec x दिलेलं आहे. याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं. मग ऑप्शन दिलेले आहे, फर्स्ट ऑप्शन दिला आहे x इंटू sin x प्लस 4 cos x डिवायडेड बाय x⁵ दिलेला आहे. बी ऑप्शन जर बघितला सेकंड ऑप्शन तर -x sin x प्लस 4 cos x आणि डिवायडेड बाय x⁵ दिलेलं आहे. नेक्स्ट आता थर्ड ऑप्शन काय दिलं आहे बघा, 4 cos x
मायनस एक्स इंटू साइन एक्स आणि डिवायडेड बाय किती येणार आहे एक्स रेज टू 5 आणि लास्ट ऑप्शन काय आहे एक्स इंटू साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स डिवायडेड बाय एक्स रेज टू 4 हां येते लक्षात. आता हे 4 ऑप्शन दिले आहेत, यापैकी आपल्याला आन्सर कुठला तरी मिळालं पाहिजे. आता ऑप्शन ऑब्झर्व करून बघायचे, याचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन आपल्याला चालणार आहे का. एकतर ही 1 अपॉन म्हणजे डिनॉमिनेटरला ही टर्म आहे, डिनॉमिनेटरला टर्म असेल तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येणार नाही आपल्याला, तसा कुठला फॉर्म्युला नाही आहे. यू अपॉन व्ही जर असेल तर आपण घेऊ शकते. इथं जर ऑप्शन बघितले तर न्यूमरेटरला पण टर्म आहे आणि डिनॉमिनेटरला पण, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला कसा यूज करावा लागणार आहे डेरिव्हेटिव्हचा क्वोशंट लॉ यूज करावा लागेल. यू अपॉन व्हीचा जो लॉ आहे तो यूज करावा लागणार आहे. हां मग आता दिले काय बघा डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन एक्स रेज टू 4 इंटू सेक एक्स दिला आहे. हां यातली एक टर्म न्यूमरेटरला घ्यायची. आता एक्स रेज टू 4 जर मी न्यूमरेटरला घेतला तर त्याच्या रेज टू पॉवरचं काय होणार आहे साईन चेंज होणार आहे, त्यामुळे मी न्यूमरेटरला काय घेणार सेक एक्स घेणार. आता सेक एक्स न्यूमरेटरला घेणार म्हणजेच काय करणार मी 1 अपॉन सेक म्हणजे आपण काय लिहू शकते कॉस एक्स लिहू शकते आणि डिवायडेड बाय एक्स रेज टू 4. मग इथं कोणता फॉर्म्युला यूज करता येईल डी बाय डी एक्स ऑफ, मी इकडं फॉर्म्युला लिहिते डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही इज इक्वल टू काय लिहू शकते आपण व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही ॲज इट इज डी यू बाय डी एक्स मायनस यू ॲज इट इज आणि डी व्ही बाय डी एक्स आहे. हां येते लक्षात. मग त्यानुसार याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. हां मग आता पहिला डिनॉमिनेटरला मी काय लिहिणार व्ही स्क्वेअर लिहिणार. व्ही म्हणजे किती आहे एक्स रेज टू 4 आहे, मग एक्स रेज टू 4चा स्क्वेअर होईल. मग हा एक्स रेज टू व्ही इथं ॲज इट इज आला, परत डी बाय डी एक्स ऑफ काय येणार आहे यू म्हणजे कॉस एक्स येईल मायनस परत कॉस एक्स ॲज इट इज म्हणजे यू ॲज इट इज ठेवला आणि व्हीचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कशाचं येणार आहे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू 4चं डेरिव्हेटिव्ह. मग बघा आता काय मिळेल हा एक्स रेज टू 4 कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स मायनस हा कॉस एक्स आणि एक्स रेज टू 4चं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 4x क्यूब येईल डिवायडेड बाय एक्सची पॉवर किती होईल इथं एक्स रेज टू 8 होईल. मग आता याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय का बघायचं, कॉमन काय येणार आहे बघा याच्यामध्ये. जर मी मायनस साईन पण बाहेर घेतलं, मायनस साईन पण कॉमन आहे ते बाहेर घेतलं, एक्स रेज टू 4 आहे इथं आणि एक्स क्यूब आहे इथं, मी एक्स क्यूब कॉमन घेतला, जे राहिले किती बघा इथं एक्स इंटू साइन एक्स राहिला आणि इथं काय राहील प्लस 4 कॉस एक्स राहील, एक्स साइन एक्स आणि प्लस 4 कॉस एक्स डिवायडेड बाय किती येणार आहे एक्स रेज टू 8 आहे. मग आता काय झालं बघा हा एक्स क्यूब मी कॉमन काढला बरोबर आहे, हा एक्स क्यूब आणि यातल्या एक्सचे 3 पॉवर कॅन्सल होतील म्हणजे इथे किती राहील एक्स रेज टू 5 राहील. बघा म्हणजे किती येणार आहे आन्सर मायनस ब्रॅकेटमध्ये एक्स साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स डिवायडेड बाय एक्स रेज टू किती राहील 5 राहील. हे मिळालं आपल्याला फायनल आन्सर. कोणत्या ऑप्शनला आहे ते चेक करायचं. सेकंड ऑप्शनला दिसते बघा मायनस एक्स इन ब्रॅकेट साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स डिवायडेड बाय एक्स रेज टू 5 येते लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा y इज इक्वल टू इफ y इज इक्वल टू दिलेला आहे 1 अपॉन a मायनस झेड देन डी झेड बाय डी वाय इज इक्वल टू आपल्याला विचारलेलं आहे. बघा नेहमी काय असतं डी वाय बाय डी एक्स असतं, पण इथे उलट विचारलं आहे डी झेड बाय डी वाय विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिले आहेत बघा. फर्स्ट ऑप्शन आहे झेड मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर आहे, सेकंड ऑप्शन दिला आहे मायनस झेड मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर, तिसरा ऑप्शन दिला आहे झेड प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर आणि लास्ट ऑप्शन दिलेला आहे मायनस झेड प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर दिले. असे हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे झेड डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वायनं, पण इथं जी व्हॅल्यू दिलेली आहे ती काय दिल्या वाय इज इक्वल टू दिलेला आहे 1 अपॉन ए मायनस झेड दिला. झेड डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वायनं, त्यामुळे या इक्वेशनवरनं आपल्याला अगोदर काय फाइंड केलं पाहिजे झेडची व्हॅल्यू फाइंड केली पाहिजे. लक्षात आहे. आता झेड फाइंड करायचं आहे त्यामुळे ही डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ए मायनस झेड ती मी इकडं मल्टिप्लाय करणार इज इक्वल टू हा जो वाय आहे तो इथे येऊन डिवाइड होईल 1 अपॉन वाय. तरी पण झेडची व्हॅल्यू मिळाली का नाही आहे मायनस झेड आहे तो तिकडे जाईल आणि 1 अपॉन वाय इकडे येईल म्हणजे काय येणार आहे बघा
झेड इज इक्वल टू ए मायनस 1/y. हां, हे काय मिळालं आपल्याला, झेडची व्हॅल्यू मिळाली. मग हा झेड आपण डिफरन्शिएट करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. हां, मग लेफ्ट साईडला काय येणार आहे, डी झेड बाय डी वाय इज इक्वल टू, ए काय आहे आता कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येईल, मायनस डी बाय डी वाय ऑफ 1/y, म्हणजे 1/yचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वायनं ते काय येईल, मायनस आणि मायनस 1/y² येईल. जसं 1/x डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो, -1/x², तसं येईल. म्हणजेच इज इक्वल टू किती आलं, हे 1/y² आलं. मग हे जे मिळालं ते आपल्याला काय मिळालं, डी झेड बाय डी वाय मिळाला. पण ऑप्शनमध्ये असं काय आहे का, डी झेड बाय डी वायची व्हॅल्यू 1/y² अशी आहे का, नाही आहे. मग आपण वाय म्हणजे काय आहे तो परत ॲड करायचा. वाय म्हणजे काय आहे, 1/y म्हणजे किती आहे, सुरुवातीलाच दिलेलं आहे, काय व्हॅल्यू दिल्या, 1/a मायनस झेड आहे. पण इथं वायचा स्क्वेअर आहे त्यामुळे याचा पण स्क्वेअर होईल. पण ही जी टर्म आहे ते 1/ परत डिनॉमिनेटरला आहे त्यामुळे काय होईल, हा ए मायनस झेड जो आहे तो वरती मल्टिप्लाय होईल, म्हणजे ए मायनस झेड ब्रॅकेट स्क्वेअर येईल. ए मायनस झेड ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस मायनस ते काय झालं, प्लस झालं. आन्सर ए मायनस झेड आला आहे आपला, पण ऑप्शनमध्ये तसा नाही आहे. ऑप्शन ए दिलेला आहे करेक्ट आन्सर, पण याच्यामध्ये काय झालं आहे बघा, झेड मायनस ए आहे, तर प्रिंटिंग मिस्टेक आहे ती काय होणार आहे, मग ए मायनस झेड ब्रॅकेट स्क्वेअर येईल. म्हणजे आन्सर कुठलं येणार आहे आपलं, फर्स्ट ऑप्शनचं येईल. पण ते काय आहे, ए मायनस झेड ब्रॅकेट स्क्वेअर आहे, येते लक्षात सगळ्यांच्या. हे झालं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आता आपण. नेक्स्ट एक्झाम्पल जर बघितलं तर त्याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, डी बाय डी एक्स ऑफ x² ई रेस टू एक्स आणि साइन एक्स दिलं आहे. x² ई रेस टू एक्स आणि साइन एक्स दिलेलं आहे. 3 टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे बघा, लक्षात येते का, आणि याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला विचारलेलं आहे. हां, मग फर्स्ट ऑप्शन काय दिला आहे की एक्स इंटू ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये 2 साइन एक्स प्लस एक्स इंटू साइन एक्स प्लस एक्स इंटू कॉस एक्स दिलं आहे. हां, सेकंड ऑप्शनला दिलेलं आहे, सेकंड ऑप्शन दिला आहे एक्स इंटू ई रेस टू एक्स 2 साइन एक्स प्लस एक्स इंटू साइन एक्स आणि मायनस कॉस एक्स. तिसरा ऑप्शन दिला आहे एक्स ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये 2 साइन एक्स प्लस एक्स इंटू साइन एक्स आणि प्लस कॉस एक्स दिला आहे. आणि लास्ट ऑप्शन दिलेला आहे एक्स इंटू ई रेस टू एक्स 2 साइन एक्स मायनस एक्स इंटू साइन एक्स आणि मायनस कॉस एक्स. असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग आता हे काय करावं लागेल आपल्याला, डिफरन्शिएट करावं लागेल. आता डिफरन्शिएट प्रॉडक्ट लॉचा यूज करून आपण ते डिफरन्शिएट करणार, बरोबर आहे का. मग प्रॉडक्ट लॉ आता 3 टर्मचे डेरिव्हेटिव्ह आहे. मग पहिली टर्म आहे, पहिल्या 2 टर्म आहे असे ठेवून तिसऱ्याच डेरिव्हेटिव्ह, लक्षात आहे का, एक एक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. हां, मग आता मी इथे काय करणार, डी बाय डी एक्स ऑफ x² इंटू ई रेस टू एक्स आणि साइन एक्स आहे, बरोबर आहे. मी इथे काय करणार, x² ही एक टर्म कन्सिडर करायची आणि ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स ही दुसरी टर्म कन्सिडर करायची. म्हणजे 3 टर्म ऐवजी यात मी 2 केल्या. मग यू इंटू व्हीचा रूल यूज करायचा, यू ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ व्ही म्हणजे ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स येईल. हां, प्लस ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स ॲज इट इज आणि x² डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ x² येईल. यू इंटू व्हीचाच रूल मी यूज करते बघा, लक्षात येते का. म्हणजे काय येणार आता इथं x², आता या ई रेस टू एक्स इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह, मग इथं परत प्रॉडक्टला यूज करायचं. काय येणार, ई रेस टू एक्स आहे सा, हे पहिलं फंक्शन हे दुसरं फंक्शन, मग डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस साइन एक्स आहे असा आणि डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस पुढची टर्म इथं बघा काय आहे, ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स ॲज इट इज आणि x² डेरिव्हेटिव्ह किती येईल, 2x येईल. पुढं आता हा x² ब्रॅकेटमध्ये ई रेस टू एक्स साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येईल प्लस हा साइन एक्स ॲज इट इज ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस इकडं काय आहे 2x मी सुरुवातीला लिहिते आणि ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स येईल. हां, मग याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं, आता हे x² आत मल्टिप्लाय करते मी,
एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स कॉस एक्स प्लस एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स साइन एक्स प्लस 2x ई रेस टू एक्स साइन एक्स येईल. मग ऑप्शनमध्ये असं आहे का? नाही आहे. ऑप्शनमध्ये जर बघितलं तर एक्स इंटू ई रेस टू एक्स कॉमन आहे. आपण पण ई रेस टू एक्स काय आहेच ऑलरेडी सगळीकडं. इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स स्क्वेअर आहे, पण इथं 2x आहे, एक्स स्क्वेअर नाही आहे. त्यामुळे फक्त एक्स आणि ई रेस टू एक्स आपल्याला कॉमन काढता येईल. इथं आता एक्स स्क्वेअर आहे, यातला एक एक्स बाहेर गेला, एक इथं राहिला आणि ई रेस टू एक्स गेला बाहेर, इथं फक्त कॉस एक्स राहिला प्लस यातला पण एक एक्स गेला बाहेर, इथं काय राहिलं एक्स इंटू साइन एक्स राहील प्लस यातला हा एकच एक्स आहे तो बाहेर गेला, किती राहिलं 2 हा ई रेस टू एक्स पण बाहेर गेला, किती राहील इथं साइन एक्स राहील. बघा आता एक्स इंटू ई रेस टू एक्स, एक्स कॉस एक्स, एक्स साइन एक्स आणि 2 साइन एक्स कुठे आहे बघा. हे मला वाटते फर्स्ट ऑप्शनला ते दिसते. बघा येते का लक्षात? ह्याचा आन्सर पण फर्स्ट ऑप्शनला आहे. तिनेही टर्म पॉझिटिव्ह आहे, साईनला 2 न मल्टिप्लाय आहे, परत एक्स इंटू साइन एक्स आणि एक्स इंटू कॉस एक्स त्याच्यामध्ये आहे. ते लक्षात. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे. इफ वाय इज इक्वल टू दिलं आहे कॉस ब्रॅकेटमध्ये साइन एक्स स्क्वेअर दिलेलं आहे, देन ॲट एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू विचारला, एक्स इज इक्वल टू दिलेलं आहे √π/2. म्हणजे हे डिफरन्शिएट करायचं ॲट एक्स इज इक्वल टू √π/2ला आणि त्याच्यावरनं dy/dxची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. म्हणजे लास्टला काय करावं लागेल आपल्याला, एक्सची व्हॅल्यू तिथं π/2 ॲड करावी लागेल. तर ऑप्शन काय आल्यात बघा इथं. ए ऑप्शन दिला आहे -2, बी ऑप्शन दिला आहे 2, सी ऑप्शन दिला आहे -2 √π/2 आणि लास्ट ऑप्शन दिलेला आहे 0. हां, आता मी पहिला वाय लिहून घेतला. वाय इज इक्वल टू किती आहे, कॉस साइन एक्स स्क्वेअर आहे. हां, मग हा वाय आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्सनं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय ना डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू, आता पहिला कॉसचं डेरिव्हेटिव्ह आणि कॉस एक्सऐवजी काय आहे इथं ब्रॅकेट दिलेलं आहे. मग कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो मायनस साइन एक्स. तसं आता मी मायनस साइन एक्सऐवजी ब्रॅकेट लिहिणार, म्हणजे काय येणार साइन एक्स स्क्वेअर येईल. बघा कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ते मी लिहिलं आणि आता पण एक्सऐवजी इथं ब्रॅकेट आला ना, म्हणजे काय लिहावं लागेल आपल्याला dy/dx ऑफ, तो ब्रॅकेट लिहावं लागेल. dy/dx ऑफ काय लिहायचं मग साइन एक्स स्क्वेअर लिहायचं. हां, मग आता पुढं ही टर्म ॲज इट इज मायनस साइन एक्स स्क्वेअर. साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे इथं आता साईनचं डेरिव्हेटिव्ह काय तर कॉस येणार आहे. कॉस एक्सऐवजी इथं पण एक्स स्क्वेअर आहे, त्यामुळं परत dy/dx ऑफ काय लिहावं लागेल एक्स स्क्वेअर लिहावं लागेल. हां, मग आता हे मायनस साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर आणि dy/dx ऑफ एक्स स्क्वेअर त्याचं डेरिव्हेटिव्ह किती येईल 2x येईल. हा dy/dx आपण फाइंड केला, पण हा dy/dx आपल्याला कितीला फाइंड करायचं आहे बघा. एक्सची व्हॅल्यू किती ॲड करायची आहे √π/2, ती मी व्हॅल्यू ॲड करणार आहे. मग आता बघा काय येईल इथं काय लिहायचं dy/dx ॲट एक्स इज इक्वल टू √π/2 बरोबर आहे. इथं आता मायनस साइन परत ब्रॅकेटमध्ये साइन एक्स स्क्वेअर आहे, एक्सची व्हॅल्यू √π/2 आहे, त्यामुळे इथं फक्त किती राहील मग π/2 राहील. कॉस आता इथं पण काय होणार एक्सचा स्क्वेअर आहे, एक्सची व्हॅल्यू रूटमध्ये आहे, त्यामुळं तो रूट निघून जाईल आणि काय राहील फक्त कॉस π/2 राहील आणि हा 2 एक्सची व्हॅल्यू किती राहणार √π/2 राहील. हां, येते लक्षात. आता इथे जर ऑब्झर्व केलं तर साइन आणि साइन π/2 आहे, इथे साइन π/2ची व्हॅल्यू आपण ॲड करणार. साइन π/2 किती असते साइन 0 0 आणि साइन π/2 म्हणजे 90, त्याची व्हॅल्यू 1 असते. पण पुढं जर आपण गेलो तर कॉस π/2 आहे, कॉस π/2 म्हणजे कॉस 90ची व्हॅल्यू काय असते, ती व्हॅल्यू किती असते 0 असते. मग 0 इंटू या अदर सगळ्या टर्म म्हणजे फायनल आन्सर काय येणार आहे 0च येणार. त्यामुळे याची व्हॅल्यू फाइंड करत बसायची नाही किंवा इकडं कसं फाइंड होईल याचा विचार करत बसायचं नाही आहे. डायरेक्ट लक्षात येते का बघा कॉस π/2 म्हणजे कॉस 90ची व्हॅल्यू काय असते 0 असते, त्यामुळे आन्सर काय येईल 0 येईल. म्हणजे कोणता ऑप्शन येते बघा डी ऑप्शन मिळेल आपल्याला. मग आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे dy/dx ऑफ
डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स टू द बेस 7. आणि या लॉगचा पण बेस किती दिला आहे बघा, 7 दिलेला आहे. आणि ऑप्शन काय दिले आहेत बघा, 1/x इंटू लॉग एक्स टू द बेस ई. सेकंड ऑप्शन दिला आहे लॉग 7 टू द बेस ई डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग एक्स टू द बेस ई. सी ऑप्शन दिला आहे लॉग ई टू द बेस 7 डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग एक्स टू द बेस ई. आणि लास्ट डी ऑप्शन दिलेला आहे लॉग ई टू द बेस 7 डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग एक्स टू द बेस 7. असे हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग आता हे सॉल्व करायचं आहे बघा आपल्याला. कसं येणार आहे, डी बाय डी एक्स ऑफ लॉग आणि लॉग एक्स टू द बेस 7, इथल्या बेस 7 येईल. आता हे फाइंड करताना आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे, बरोबर आहे का. पण या लॉगला बेस किती आहे, 7 आहे. अगोदर तो 7 बेस काढला पाहिजे. या बाहेरच्या लॉगचा फक्त मी बेस काढणार बरं का, कारण हा लॉग एक्स म्हणजे ब्रॅकेट आला आणि टू द बेस फक्त वेगळा आहे. त्यामुळे मी काय लिहिणार आता, डी बाय डी एक्स ॲज इट इज राहील. फक्त मी असं लिहिणार आता लॉग आणि हा लॉग एक्स टू द बेस 7 डिवायडेड बाय हा लॉग 7 लिहिला. कोणता लॉ यूज केला मी इथं, चेंज ऑफ बेस लॉ. लॉगॅरिथमचा कोणता लॉ आहे, चेंज ऑफ बेस लॉ मी इथं यूज केलेला. इथं बेस ऑप्शनमध्ये जर बघितलं तर सगळीकडे ई दिसते, म्हणजे आपण पण इथे बेस काय घ्यायचा, ई घ्यायचा. हां, मग आता हे डेरिव्हेटिव्ह मी फाइंड करणार. मग डेरिव्हेटिव्हमध्ये ही टर्म काय झाली, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे 1/log 7 टू द बेस ई कॉन्स्टंट बाहेर राहील आणि या लॉगचं फक्त डेरिव्हेटिव्ह येणार, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स टू द बेस 7. बेस काय आला, ई आला. हां, आता 1/log 7 टू द बेस ई या लॉगचं डेरिव्हेटिव्ह किती येणार, ते 1 तो ब्रॅकेट येणार 1/log x टू द बेस 7, बरोबर आहे का. लॉग आणि हा ब्रॅकेटचं लॉग एक्स ऐवजी या ब्रॅकेट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतला आपण 1 तो ब्रॅकेट आला. पण एक्स ऐवजी तो ब्रॅकेट आहे त्यामुळे परत त्या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह जे काय येणार, लॉग एक्स टू द बेस 7 येईल. बघा आता काय येईल, 1/log 7 टू द बेस ई. 1 इथं काय आहे, लॉग एक्स आणि डिवायडेड बाय मी असं लिहिणार लॉग 7. इथं परत मी चेंज ऑफ बेस लॉचा यूज केला आणि इंटू याचं डेरिव्हेटिव्ह घेताना काय करावं लागेल, अगोदर इथं चेंज ऑफ बेस लॉचा यूज करावा लागेल, कारण बेस किती आहे, 7 आहे. त्यामुळे लॉग एक्स टू द बेस ई आणि इथं काय येणार, लॉग 7 टू द बेस ई येणार. हां, आता इथं जर भेटलं तर हा लॉग 7 बेस ई लॉग 7 बेस ई कॅन्सल होईल. राहिलं काय बघा आता, हा 1/log एक्स टू द बेस ई, हा 1 कॉन्स्टंट जो आहे तो मी बाहेर घेतला, लॉग 7 टू द बेस ई. आणि या लॉगचं डेरिव्हेटिव्ह ते किती येणार आहे, फक्त 1/x आहे. हे जर बघितलं आपण तर ऑप्शनमध्ये हे कुठं दिसते का बघायचं. आता ऑप्शनमध्ये हे कुठं नाही आहे, 1/x आहे सगळीकडं, लॉग एक्स टू द बेस ई पण आहे, पण हा लॉग 7 डिनॉमिनेटरला नाही आहे. त्यामुळे हा लॉग 7 टू द बेस ई जो आहे तो आपल्याला वरती घ्यावा लागेल. तो वरती जर घ्यायचा असेल तर त्यांचा बेस आणि लॉगरिथमिक टर्म चेंज होत्या, म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला लॉग ई बेस 7 डिवायडेड बाय हा एक्स आणि हा लॉग एक्स टू द बेस ई. इथं पण आपण फॉर्म्युला यूज केला आहे, चेंज ऑफ बेस लॉची कोरोलरी आहे ती, त्याचा यूज केला. मग हे जर बघितलं आपण लॉग ई टू द बेस 7, तर हे कुठं आहे, ऑप्शन सीला ते आहे. येते लक्षात. राहिलेली एक्झाम्पल अजून आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.